Students, today I am going to teach you types of novel. Section 4, 4.1. There are history of novel, and part 3, which is that types of novel. First types, realistic novel. There are 13 types of the novels. 13 प्रकारच्या कादंबरीचे 13 प्रकार आहेत. These are realistic novel, picaresque novel, historical novel, epistolary novel, gothic novel, autobiographical novel, allegorical novel, autobiographical novel, utopian novel, psychological novel, stream of consciousness novel, Bildungsroman novel, scientific novel, and detective mystical novel. All these types of novels, one by one we see that the types of the novels. First type is realistic novel. पहिला जो प्रकार आहे रिअलिस्टिक नॉव्हेल्स, म्हणजे वास्तववादी कादंबरी. द रिअलिस्टिक नॉव्हेल इज अ फिक्शन. रिअलिस्टिक नॉव्हेल काय? फिक्शन. फिक्शन म्हणजे कल्पित कथा, काल्पनिक कथा. याच्यामध्ये काल्पनिक कथा असतात. दॅट गिव्ह द इफेक्ट ऑफ रिअलिझम. काल्पनिक असतात पण त्याचा इफेक्ट रिअलिझम म्हणजे वास्तवाशी होतो, म्हणजे वास्तवाशी परिणाम होतो. म्हणजे तशा त्या काल्पनिक जरी असल्या तरी आपल्या वास्तव जीवनावरच त्या आधारित असतात, म्हणून त्याचा इफेक्ट वास्तवाशी होतो, रिअलिझमवर होतो. आपण बघितलं की टाइप्स ऑफ नॉव्हेल्स, सगळे जे प्रकार आहे रिअलिस्टिक नॉव्हेल, पिकेरेस्क्यू नॉव्हेल, हिस्टोरिकल नॉव्हेल, इपिस्टोलरी नॉव्हेल्स, गोथिक नॉव्हेल, ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल, एलिगोरिकल नॉव्हेल, युटोपियन और डायस्टोपियन नॉव्हेल, सायकोलॉजिकल नॉव्हेल, ड्रीम ऑफ कॉन्शियस नॉव्हेल, बिल्डंगरोसम नॉव्हेल, हे सगळे जे प्रकार आहे हे आपण बघितले. आता आपण मेन टाइप्स बघणार आहोत. पहिला रिअलिस्टिक नॉव्हेल, दुसरा पिकेरेस्क्यू नॉव्हेल, तिसरा हिस्टोरिकल नॉव्हेल, चौथा एपिस्टोलरी नॉव्हेल, पाचवा गोथिक, सहावा ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल, सातवा ॲलिगोरिकल नॉव्हेल आणि आठवा युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉव्हेल आणि आठवा सायकोलॉजिकल नॉव्हेल, नववा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल आणि बिल्डंग्रोसम नॉव्हेल. असे आपण आता किती टाइप्स पाहणार आहोत? 11 टाइप्स आपण नॉव्हेलचे बघणार आहोत. पहिला आपण बघतोच आहे की रिअलिस्टिक नॉव्हेल, वास्तववादी. आपण पाहिलं की रिअलिस्टिक नॉव्हेलमध्ये काय असतं की फिक्शन, काल्पनिक कथा असतात आणि त्याचा इफेक्ट रिअलिझमवर होतो, म्हणजे त्याचा इफेक्ट वास्तववादावर होतो. म्हणजे तशा त्या वास्तववादीच राहतात पण स्वतः लेखकाने त्या काल्पनिक तयार केलेल्या असतात. समटाईम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉव्हेल ऑफ मॅनर. आणि अशा प्रकारच्या रिअलिस्टिक नॉव्हेलला अजून काय म्हणतात? नॉव्हेल ऑफ मॅनर. मॅनर मीन्स रीत, पद्धत, म्हणजे आपल्या सगळ्या जीवनाची रीत कशी आहे, पद्धत कशी आहे त्यावर आधारित असतात, त्या जीवनाच्या पद्धतीवर, रीतीवर, म्हणून त्यांना रिअलिस्टिक नॉव्हेल म्हणतात. इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर विथ मिक्स मोटिव्ज. म्हणजे कॉम्प्लेक्स कॅरेक्टर असतात त्याच्यामध्ये, म्हणजे गुंतागुंतीचे पात्र असतात. मिक्स मोटिव्ज आर रूटेड इन द सोशियल क्लास, आणि त्यांच्या एकमेकांशी सोशियल, सामाजिक जे मोटिव्स असतात, हेतू असतात, ते हेतू एकमेकांशी गुंतलेले असतात. द कॅरेक्टर इन द रिअलिस्टिक नॉव्हेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स. आणि हे जे कॅरेक्टर्स असतात ह्या रिअलिस्टिक नॉव्हेल्सचे, ते
इंटरॅक्ट करतात, म्हणजे एकमेकांशी संवाद साधतात, कम्युनिकेट करतात दुसऱ्या कॅरेक्टरसोबत. अंडरगो पॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्स, वेगवेगळ्या एक्सपिरियन्सवर, म्हणजे रोजचे व्यवहार, रोजच्या जीवनात रोजचे अनुभव याच्याबद्दल ते इंटरॅक्ट करतात. कम्युनिकेट विथ इच अदर. वन कॅरेक्टर इज कम्युनिकेट विथ अदर इन द रिअलिस्टिक नॉवेल इन अबाउट देअर लाईफ एक्सपिरियन्स. त्यांच्या जीवनावर, त्यांच्या घडामोडींवर, त्यांच्या अनुभवांवर ते बोलतात. दुसरा जो नॉवेल आहे पिकॅरेस्क्यू नॉव्हेल. पिकॅरेस्क्यू नॉव्हेल म्हणजे थोडक्यात आपण सांगायचं म्हटलं तर वास्तववादी कादंबरी, म्हणजे रिअलिस्टिक नॉवेल म्हणजे वास्तववादी कादंबरी. वास्तववादाचे दर्शन घडणारी कथा यात असते. विशिष्ट सामाजिक वर्गातल्या गुंतागुंतीच्या पात्रांचे, त्यांच्या एकमेकांशी होणारे संवादाचे, दैनंदिन अनुभवांचे वर्णन ह्या रिअलिस्टिक नॉवेल वास्तववादी कादंबरीमध्ये केलेले असते. पिकॅरेस्क्यू नॉव्हेल. पिकॅरेस्क्यू नॉव्हेल म्हणजे काय तर ते आपण बघूया. द वर्ड पिकॅरेस्क्यू इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. आता वर्ड पिकॅरेस्क्यू हा शब्द स्पॅनिश वर्डपासून घेतला आहे. पिकारो ह्या शब्दापासून तो घेतला आहे. हा स्पॅनिश शब्द आहे पिकारो, त्याच्यावरून हा घेतला आहे. आणि याचा अर्थ काय होतो? विच मीन्स रोग. रोगचा अर्थ काय होतो? नकली, म्हणजे सगळं नकली घेतलेलं असतं पात्र. पिकॅरेस्क्यू नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगनिस्ट. ह्या नॉवेल्समध्ये ॲडव्हेंचर म्हणजे धाडस दाखवलेलं असतं प्रोटॅगनिस्टचं, म्हणजे मेन कॅरेक्टरचं, मेन नायकाचं धाडस कथन केलेलं असतं. विथ ॲन एक्सेंट्रिक. एक्सेंट्रिक म्हणजे ते पात्र एकदम असं एक्सेंट्रिक, विक्षिप्त असतं. अँड डिसरेप्युटेबल. रेप्युटेबल म्हणजे प्रसिद्ध, डिसरेप्युटेबल म्हणजे अप्रसिद्ध, इनफेमस. तो पात्र जे प्रोटॅगनिस्ट घेतलेलं असतं, मेन जे कॅरेक्टर असतं, म्हणजे जो नायक असतो, तो खूप धाडसी दाखवलेला असतो ह्या पिकॅरेस्क्यू नॉवेलमध्ये. पण तो एकदम असा एक्सेंट्रिक, विक्षिप्त आणि एकदम असा डिसरेप्युटेबल, खूप काही प्रसिद्ध व्यक्ती तो पर्सन नसतो. इन ॲन एपिसोडिक फॉर्म, म्हणजे अशा एपिसोडनुसार त्या पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं असतं. म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे पिकॅरेस्क्यू नॉवेल म्हणजे काय. पिकॅरेस्क हा शब्द जो आहे स्पॅनिश शब्द आहे आणि पिकारोवरून तो घेतला आहे. याचा अर्थ काय होतो? रोग. रोग म्हणजे विच मीन्स अ रोग. रोग मीन्स नकली. याचा अर्थ नकली होतो. म्हणजे कॅरेक्टर जे नकली घेतलेलं असतं, विक्षिप्त घेतलेलं असतं, वेगवेगळ्या तरावाईक असलेल्या मुख्य पात्रांच्या साहस, मुख्य पात्राचं साहस याच्यात दाखवलेलं असतं आणि ते एपिसोडिक पद्धतीने वर्णन केलेलं असतं ह्या पिकॅरेस्क्यू नॉव्हेलमध्ये. तिसरा जो प्रकार आपण पाहूया हिस्टोरिकल नॉव्हेल, म्हणजे ऐतिहासिक कादंबरी. हिस्टोरिकल नॉव्हेल म्हणजे ऐतिहासिक कादंबरी. हिस्टोरिकल नॉव्हेल इज अ नॉव्हेल सेट इन अ पिरियड ऑफ अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. आता ऐतिहासिक कादंबरी म्हणजे आपल्याला माहिती आहे की इतिहासातील एखादा पिरियड, एखादा कालखंड घेतलेला असतो आणि त्या कालखंडावर ते कादंबरी आधारित असते. मीन्स पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. नंतर चौथा जो प्रकार आपण पाहू कादंबरीचा, तर तो इपिस्टोलरी नॉव्हेल. इपिस्टोलरी नॉव्हेल्स म्हणजे काय की पत्ररूपी कादंबरी. इपिस्टोरी म्हणजे इपिस्टोर म्हणजे काय? इपिस्टोला विच मीन्स अ लेटर. इपिस्टोला म्हणजे लेटर, म्हणजे पत्ररूपी कादंबरी. म्हणजे एखादं पत्र कसं असतं लिहिलेलं, तशा स्वरूपात ही कादंबरी लिहिलेली असते. द वर्ड इपिस्टोलरी डिराइव्ह्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला. आता हे जे वर्ड घेतला आहे एपिस्टोलरी कादंबरीचा, एपिस्टोला हा शब्द हा लॅटिन वर्ड आहे आणि लॅटिन वर्ड एपिस्टोलापासून एपिस्टोलरी हा शब्द, त्याच्यावरून हा शब्द घेतला आहे, यावरून घेतला आहे. आणि त्या एपिस्टोलाचा अर्थ काय होतो? विच मीन्स अ लेटर. लेटर म्हणजे पत्र, म्हणून याला पत्ररूपी कादंबरी असं म्हणतात. द एपिस्टोलरी नॉव्हेल इज दॅट विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह दो सिरीज ऑफ द करस्पॉन्डन्स or other documents through the letters although मग काय करतो नॉवेल? रायटिंग करतो. इपिस्टोलरी नॉव्हेल प्रेझेंट नॅरेटिव्ह, त्याचं कथन त्यांनी केलेलं असतं. कशाद्वारे? करस्पॉन्डन्स,
म्हणजे पत्रव्यवहार किंवा अदर डॉक्युमेंट्स किंवा एखाद्या कागदपत्रांच्या मालिकेतून सिरीजमधून कागदपत्र किंवा पत्रव्यवहार अशा याच्यामधून त्यांनी सिरीज त्याची मालिकेतून ही कादंबरी केली. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस ऑफ एपिस्टोलरी नॉवेल्स. म्हणजे लेटर्स पत्र व्यतिरिक्त डायरी किंवा दिनदर्शिका म्हणजे एपिस्टोलरी नॉवेल डायरी एंट्रीज आर ऑल्सो पॉप्युलर फ्रॉम दिस टाईप ऑफ नॉवेल्स. म्हणजे पत्राव्यतिरिक्त म्हणजे जरी लेटर्स मोस्ट कॉमन असलं फॉर एपिस्टोलरी नॉवेल्स, डायरी ऑल्सो पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप ऑफ नॉवेल्स. आपण दिनदर्शिका डायरी पण वापरू शकतो ह्या नॉवेल्समध्ये. म्हणजे अशा रीतीने हे म्हणजे करस्पॉन्डन्स व्यवहार किंवा कागदपत्रांच्या साह्यानेही सिरीज जी असते म्हणजे जी मालिका असते ती कथा आपण त्याद्वारेही सादर करू शकतो. कशात? एपिस्टोलरी नॉवेल. थोडक्यात म्हणजे एपिस्टोलरी नॉवेल म्हणजे काय तर पत्ररूपी कादंबरी. एपिस्टोलरी हा शब्द कुठून आला आहे की लॅटिन शब्द एपिस्टोला यावरून घेतला आहे. त्याचा अर्थ पत्र. या प्रकारात पत्रव्यवहार किंवा इतर कागदपत्रांच्या मालिकेद्वारे कथा सादर करतो. पत्राव्यतिरिक्त डायरी किंवा दिनदर्शिकेतील नोंदी हाही प्रकार लोकप्रिय आहे. आता आपण पाचवा जो प्रकार पाहणार आहोत कादंबरीचा तो गोथिक नॉव्हेल. गोथिक नॉव्हेल म्हणजे काय तर द नॉव्हेल्स दॅट इन्क्लूड्स टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गॉथिक नॉवेल्स. म्हणजे ह्या नॉवेल्समध्ये काय असतं इन्क्लूड असतं काय समाविष्ट असतं टेरर म्हणजे दहशत मनामध्ये भीती, मिस्ट्री म्हणजे रहस्य, हॉरर म्हणजे भूताक्तीने पछाडलेलं असं काही भय, थ्रिलर, सुपरनॅचरल म्हणजे अलौकिक अशा काही गोष्टी, डूम प्रलय, डेथ डिके मृत्यू, ह्रास, हॉन्टेड बिल्डिंग्स म्हणजे पछाडलेले ते बिल्डिंग्स घरं म्हणजे भूताने पछाडलेले आपण म्हणतो हॉन्टेड झालेले आर कॉल्ड द गोथिक नॉवेल्स. गोथिक नॉवेल्स म्हणजे ह्या सर्व गोष्टी दहशत, रहस्य, अलौकिक अशा सुपरनॅचरल गोष्टी, प्रलय, ह्रास, डिके, डेथ मृत्यू, हॉन्टेड भूताने पछाडलेल्या गोष्टी ह्या गोथिक नॉवेल्समध्ये येतात. नंतर सहावा ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणजे आत्मचरित्रात्मक कादंबरी. याच्यामध्ये लेखकाने त्याचं आत्मचरित्र लिहिलेलं असतं. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज अ नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. लेखकाच्या लाईफवर जीवनावर ते कथा असते त्याला आपण आत्मचरित्र असं म्हणतो. लेखकाच्या जीवनावर आधारित जी कादंबरी असते ती आत्मचरित्रात्मक कादंबरी ऑटोबायोग्राफिकल नॉवेल असं त्याला म्हणतो आपण. हाऊएव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ द कॅरेक्टर्स और इवन मे चेंज और अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ लाईफ. जर लेखकाला वाटलं की आपल्याला प्लेस चेंज करायची ह्या कादंबरीमध्ये स्थळ, पात्राचं ठिकाण, नाव किंवा आयुष्यातील काही गोष्टी सर्टन डिटेल्स घ्यायचं नाही थोडाफार चेंज करायचं होतं तो त्याच्यामध्ये काय करू शकतो चेंज करू शकतो. आणि इट मे ऑर मे नॉट बी द फर्स्ट पर्सन ऑफ नॅरेशन. त्याला जर वाटलं फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषी असतेच असं नाही. प्रथम पुरुषी म्हणजे आय. ऑटोबायोग्राफिकल म्हणजे म्हणजे आपण स्वतःवर जी कादंबरी लिहितो आपल्या आत्म्याबद्दल आपल्या मनाबद्दल आपण स्वतः लिहितो म्हणून आय हे फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषी तो हे घेत नाही. फर्स्ट पर्सन जरी त्यांनी यूज केला नाही म्हणजे आय जरी न यूज केला तरी चालतो. किंवा काही गोष्टी तो आपल्या जीवनावर त्याला वाटलं की ह्या काही गोष्टी डिटेल्स आपण सांगायच्या नाही थोडं बदलवू शकतो. वेळ का बदलवू शकतो, ठिकाण बदलवू शकतो तर तसं बदलवू पण शकतो ऑटोबायोग्राफिकल नॉवेलमध्ये. किंवा प्रथम पुरुषी तो हे पण घेऊ शकत नाही. आय न वापरता तो दुसराही वापरू शकतो. फर्स्ट पर्सनचा न यूज करताही तो कादंबरी लिहू शकतो. ॲलिगोरिकल नॉव्हेल. ॲलिगोरिकल नॉव्हेल्स आपण कितवा प्रकार ह्या सेवन चालू आहे आता आपला. पहिला आपण रिअलिस्टिक नॉवेल, दुसरा पिकेरेस्क्यू नॉवेल, तिसरा हिस्टोरिकल नॉवेल, चौथा एपिस्टोलरी नॉवेल, पाचवा गोथिक नॉवेल, सहावा ऑटोबायोग्राफिकल नॉवेल आणि आता सातवा ॲलिगोरिकल नॉवेल. ॲलिगरी इज अ स्टोरी. ॲलिगरी म्हणजे रूपक म्हणजे रूपक कथा असते. याच्यात
इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेव्हल ऑफ मिनिंग. म्हणजे रूपक म्हणजे ज्यात एकापेक्षा अधिक अर्थ दडलेले असतात. म्हणजे मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग, म्हणजे एकच अर्थ नाही घेता येत आपल्याला. द सरफेस मिनिंग ऑफ द नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक. म्हणजे मूळ सरफेस मिनिंग्स हा वेगळा असू शकतो आणि आपण अजूनही काय घेऊ शकतो, कोणता मिनिंग असतो, सरफेस मिनिंग अँड सिम्बॉलिक, डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग. म्हणजे त्याचं जशी एखादी कविता असते, आपण डीपर मिनिंग, एखादी कविता असते त्याचा मिनिंग वेगळा असतो, सिम्बॉलिक मिनिंग आपण धरतो, तशा प्रकारची ही रूपक ॲलेगरी, रूपकात्मक कादंबरी असते. म्हणजे रूपक म्हणजे काय की ज्यात एकापेक्षा अधिक अर्थ दडलेले असतात आणि अशी कथा असते. अशा कादंबरीचा बाह्य अर्थ प्रतिकात्मक अर्थापेक्षा वेगळा असतो. म्हणजे सिम्बॉलिक, प्रतिकात्मक अर्थापेक्षा अशा कादंबरीचा मिनिंग हा डिफरंट असतो. सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक नॉवेल. म्हणजे सिम्बॉलिक मिनिंग हा सरफेस मिनिंगपेक्षा डिफरंट असतो. सिम्बॉलिक मिनिंग ऑफ एन ॲलेगरी मे बी पॉलिटिकल. सिम्बॉलिक मिनिंग हा ॲलेगरीचा कसा असतो, रूपकात्मक कादंबरीचा पॉलिटिकल, राजकीय, रिलिजियस, धार्मिक, हिस्टॉरिकल, ऐतिहासिक आणि फिलॉसॉफिकल म्हणजे तत्वज्ञानाशी संबंधित असू शकतो. आता जे 8वा प्रकार आपण युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉव्हेल घेतलं. डायस्टोपियन आणि युटोपियन नॉव्हेल्स. युटोपिया म्हणजे काय, तर युटोपिया इज अन इमेजिनरी कम्युनिटी और सोसायटी प्रोसेसिंग द आयडियल क्वालिटीज. युटोपिया म्हणजे काय, तर एक इमेजिनरी कम्युनिटी म्हणजे काल्पनिक समुदाय किंवा समाज आणि असा सोसायटीचा असतो. पण तो कसा असतो, आयडियल क्वालिटीज म्हणजे त्या समाजाचे गुण आयडियल असतात, आदर्श गुण त्यामध्ये असतात. काल्पनिक समुदाय असतो पण त्यांच्या आदर्श गुणधर्म असलेला अशी कम्युनिटी असते, असा समाज असतो. ह्या युटोपियन और डायस्टोपियन कादंबरी. म्हणजे युटोपियाचा अर्थच एक आहे. युटोपिया म्हणजेच काय, तर युटोपिया इज एन इमेजिनरी कम्युनिटी और सोसायटी. युटोपिया म्हणजेच क्या की त्याच्यामध्ये काल्पनिक समाज किंवा समुदाय असतो आणि ते आदर्श गुणधर्म त्यामध्ये असतात. इट इज अ कॉमन लिटररी थीम स्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन्स. याच्यामध्ये कॉमन कथा कशा असतात, सायंटिफिक फिक्शन म्हणजे विज्ञान कथा असतात आणि स्पेक्युलेटिव्ह म्हणजे तार्किक काल्पनिक कथा प्रकार असतात. स्पेक्युलेटिव्ह तार्किक काल्पनिक कथा प्रकारात मोडणारी एक प्रसिद्ध किंवा प्रचलित साहित्यिक शैली आहे युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉव्हेल. नंतर आपण 9वा जो प्रकार घेतो, सायकोलॉजिकल नॉव्हेल. सायकोलॉजिकल नॉव्हेल म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी, म्हणजे ही माणसाच्या मनावर असते. सायकोलॉजिकल नॉव्हेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ प्रोटॅगॉनिस्ट. इंटरनल म्हणजे आतमध्ये, अंतर्गत मनामध्ये प्रोटॅगॉनिस्टच्या काय चालू आहे मनामध्ये, म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी म्हणून इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट, इंटरनल लाईफ ऑफ द नायकाच्या मनामध्ये काय कॉन्फ्लिक्ट चालू आहे किंवा कोणते विचारांशी तो खेळतोय. इव्हन द अदर कॅरेक्टर ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स. आणि जे अदर कॅरेक्टर्स असतात ते बाह्य घटकांप्रमाणेच त्यांनाही ते या प्रकारात काय राहतं, बाह्य जे कॅरेक्टर्स असतात मुख्य पात्र किंवा इतर पात्रांच्या अंतर्गत जीवनाला बाह्य घटकांप्रमाणेच ते महत्त्व दिले जातं. एक्सटर्नल फॅक्टर्सलाही ते अदर एक्सटर्नल फॅक्टर्सलाही ते महत्त्व देतात. पण सायकोलॉजिकल नॉव्हेल्स म्हणजे इंटरनल कॉन्फ्लिक्ट, इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट, इंटरनल लाईफ ऑफ द मेन कॅरेक्टर्स, व्हॉट इज हॅपनिंग इन द माइंड ऑफ द मेन कॅरेक्टर. प्रोटॅगॉनिस्टच्या मनामध्ये काय घडतं आहे किंवा त्याच्या मनामध्ये काय थॉट, इव्हेंट्स ऑफ थॉट्स डिस्क्राईब्ड इन धिस टाईप ऑफ
नॉवेल आणि त्याच्या मनामध्ये चाललेले विचार ह्या कादंबरीमध्ये असतात. स्ट्रीम ऑफ कॉन्शियस नॉवेल्स. स्ट्रीम ऑफ कॉन्शियस नॉवेल इज ऑल्सो लाईक अ सायकोलॉजिकल नॉवेल. याच्यामध्ये सुद्धा सायकोलॉजिकल नॉवेलसारखंच असतं. कसं? स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल्स म्हणजे त्यामध्ये आता मनाचीच अवस्था दाखवलेली आहे की स्ट्रीम ऑफ कॉन्शियस नॉवेल इज अ फ्रेज कॉइंड बाय विल्यम जेम्स इन 3 स्टेज ॲज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. विल्यम जेम्सने त्यांच्या पुस्तकामध्ये 1890ला प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी, म्हणजे ही पण सायकोलॉजिकलच कादंबरी सारखीच आहे की याच्यामध्ये पण मनामध्ये, नायकाच्या मनामध्ये संघर्ष चालू राहतात, सतत विचार चालू असतात आणि त्याचा स्ट्रीम म्हणजे प्रवाह, स्ट्रीम ऑफ थॉट्स, स्ट्रीम ऑफ इन्सिडंट्स म्हणजे वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळे विचारांचा प्रवाह कॉन्शियस असतो. रायटर इज अ कॉन्शियस, म्हणजे त्याला सगळं सुचतं, सगळा जागा असतो, म्हणजे आपण म्हणतो की तो व्यवस्थित असतो, पण त्याच्या मनामध्ये मात्र सतत विचारांचा प्रवाह चालू असतो, स्ट्रीम चालू असतो, प्रवाह चालू असतो. म्हणजे धिस इज ऑल्सो सायकोलॉजिकल टाईप ऑफ सायकोलॉजिकल नॉवेल्स. पण सायकोलॉजिकल नॉवेल्समध्ये कसं असतं की प्रोटॅगॉनिस्टचं इंटरनल लाईफ असतं, पण ते एक्सटर्नल फॅक्टरशी निगडीत असतं. पण याच्या मनामध्ये काय सतत इन द फर्स्ट ऑफ ऑल कादंबरी, व्हेन द नॉवेल स्टार्ट फ्रॉम दॅट टाईम टू द एंड ऑफ द नॉव्हेल, ऑल इन्सिडंट्स लाईक अ स्ट्रीम, प्रवाहासारखे सगळे प्रसंग, सगळे थॉट्स इनर माइंड ऑफ द मेन कॅरेक्टर्समध्ये चालू असतात. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल्स. या स्ट्रीम ऑफ कॉन्शियस नॉवेल्समध्ये विल्यम जेम्सने त्यांच्या ट्रीटाईज, त्याच्या पुस्तकात प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी इन 1890, प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी हे जे पुस्तक आहे 1890मध्ये जे विल्यम जेम्सने लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये ही फ्रेज म्हणजे हे त्यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, विल्यम जेम्स यांनी मानसशास्त्रांचा जो सिद्धांत तयार केला, त्यांच्या ग्रंथात ही संज्ञा तयार केली, ही फ्रेज तयार केली स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनं विल्यम जेम्सने. आणि काय होतं, याचा अर्थ काय होतो की विचारांचा प्रवाह, म्हणजे इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट्स, म्हणजे स्ट्रीम ऑफ द थॉट्स. स्ट्रीम म्हणजे प्रवाह, फ्लो म्हणजे बी प्रवाह, आणि विचारांचा प्रवाह प्रोटॅगॉनिस्टच्या मनामध्ये सारखा चालू असतो. म्हणजे कादंबरीच्या बिगिनिंगपासून तर ॲट द एंड ऑफ द स्टोरीच्या एंडपर्यंत फ्लो ऑफ द थॉट्स, इन्सिडंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर अकरन्स, जोपर्यंत त्याची सिक्वेन्स आहे ती सारखी त्यामध्ये चालू असते. आणि द नॉव्हेलिस्ट नॅरेट देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. आपण नॉव्हेलिस्टने मात्र ती कादंबरी जी अशा प्रकारे नॅरेट केलेली असते की जसं काय नॉव्हेलिस्ट त्या पात्राच्या मनामध्ये शिरला आहे, म्हणजे त्याच्या मनात शिरून तो त्याची कथा मांडतो, नॅरेट्स करतो. इट इज अ व्हेरी स्टाईल ऑफ द नॉव्हेलिस्ट इज व्हेरी व्हेरी परफेक्ट, बिकॉज आय थिंक द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल राईट ओनली द इंटेलेक्च्युअल नॉव्हेलिस्ट, ओनली द नॉव्हेलिस्ट अंडरस्टँड द माइंड ऑफ द अदर. जो नॉव्हेलिस्ट दुसऱ्यांचं मन जाणून घेतो तोच नॉव्हेलिस्ट अशा कादंबऱ्या लिहू शकतो. कारण कसं की आपण पाहिलं की नॉव्हेलिस्ट नॅरेस्ट देम, म्हणजे नॉव्हेलिस्ट अशा प्रकारे नॅरेट करतो की द प्रोटॅगॉनिस्टच्या म्हणजे मेन कॅरेक्टरच्या एंटर द माइंड्स ऑफ द मेन कॅरेक्टर, म्हणजे तो जसा काय त्याच्या मनामध्ये एंट्री करतो. म्हणजे धिस इज अ सायकोलॉजिकल novel and the novelist also are very intellectual to write that type of novels, stream of consciousness novel. आता
आपण हे सगळे प्रकार आपण पाहिले. त्याच्यात लास्ट टाईप्स ऑफ बिल्डंग्स-रोमन नॉव्हेल. बिल्डंग्स-रोमन नॉव्हेल हे जे आहे की हा बिल्डंग्स-रोमन द जर्मन वर्ड. बिल्डंग्स-रोमन हा कोणता वर्ड्स आहे? कोणता वर्ड आहे बिल्डंग्स-रोमन? हा जर्मन वर्ड्स आहे. जर्मन वर्ड बिल्डंग्स-रोमन इंडिकेट्स ग्रोथ्स. बिल्डंग्स-रोमनचा अर्थ काय होतो? ग्रोथ. ग्रोथ म्हणजे वाढ. इंडिकेट्स म्हणजे दर्शवणे. बिल्डंग्स-रोमन हा जर्मन वर्ड आहे आणि तो जर्मन वर्डचा अर्थ काय होतो? काय दर्शवतो? इंडिकेट होतो ग्रोथ, वाढ. द फिक्शनल बायोग्राफी. बायोग्राफी म्हणजे चरित्र. फिक्शनल म्हणजे काल्पनिक चरित्र और ऑटोबायोग्राफी किंवा आत्मचरित्रही असतं. इट्स कन्सर्ड विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट माइंड, स्पिरिट, कॅरेक्टर फ्रॉम देअर चाइल्डहुड टू ॲडल्टहुड. आणि यामध्ये प्रोटॅगॉनिस्टची म्हणजे मेन कॅरेक्टरची, मुख्य पात्राचं माइंड, स्पिरिट, मन, सगळं काही मन, स्पिरिट, कॅरेक्टर, त्याचं पात्र, त्याचं व्यक्तिचित्रण हे चाइल्डहुड टू ॲडल्टहुड म्हणजे बालपणापासून तर त्याच्या तारुण्यापर्यंत, ॲडल्टपर्यंत मुख्य पात्राचं मानसिक आत्मिक स्वभावाचं वैशिष्ट्य हे काल्पनिक चरित्र किंवा आत्मचरित्र त्याच्यामध्ये आधारित असतं. इन द फर्स्ट ऑफ द 20th century कट ऑफ पल्प मॅगझिन्स बिकम पॉप्युलर. म्हणजे पहिले ज्या 20व्या शतकाच्या पूर्वार्धात जे पल्प म्हणजे लगद्यापासून म्हणजे कागदाच्या लगद्यापासून जे मासिकं तयार झालं, हा प्रकार खूप पॉप्युलर होता, लोकप्रिय होता. फॅन्टॅस्टिक फिक्शन ऑफ द जनरल एंटरटेनमेंट ऑफ द मासेस प्रिंटेड ऑन द चिप पल्प पेपर. म्हणजे जे सर्वसामान्य लोक होते त्या पल्प पेपरावर ते लिहत होते. चिप होता तो, स्वस्त होता म्हणून. द पल्प फिक्शन इरा प्रोव्हाइड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन. आणि ह्या पल्प फिक्शनवरून म्हणजे हे जे पल्प कथा होत्या त्या म्हणून डिटेक्टिव्ह कादंबऱ्या म्हणजे फिक्शन्स लिहिल्या जायचे किंवा सायन्स फिक्शन्स विज्ञान कथाही लिहिल्या जायच्या. आता सायन्स फिक्शन इज अ जेनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. सायन्स फिक्शन ज्या होत्या म्हणजे काल्पनिक ज्या कथा होत्या, विज्ञान कथा, तो इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग, फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आणि मग त्या कशावर अवलंबून होता? तार्किक कथा प्रकार, भविष्यकालीन परिस्थिती, भविष्यकालीन विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ भ्रमण म्हणजे टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल म्हणजे अंतराळ भ्रमण, टाईम ट्रॅव्हल, तसंच पॅरॅलल युनिवर्स म्हणजे एक्स्ट्राटेरेस्ट्रियल लाईफ म्हणजे परग्रह जीवन. आणि सगळ्या ह्या संकल्पनेवर, सगळ्या याच्यावर, युनिवर्सवर, ह्या विश्वावर ह्या कादंबऱ्या होत्या. सायन्स फिक्शन ऑल्सो एक्सप्लोअर द पोटेन्शियल कन्शियस सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. आणि सगळे जे इनोव्हेशन्स म्हणजे नवीन नवीन शोध त्यांनी लावले. फ्रँकेनस्टाईन्स बाय मेरी शेली कन्सिडर एज द फर्स्ट नॉव्हेल. आणि फ्रँकेनस्टाईन बाय मेरी शेली हे सुद्धा त्यांचं एक पहिलं नॉव्हेल होतं. म्हणजेच काय तर विज्ञान कथा या काल्पनिक तार्किक कथा प्रसंग, भविष्यकालीन परिस्थिती, भविष्यकालीन विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ भ्रमण, टाईम ट्रॅव्हल, प्रतिसृष्टी, परग्रह जीवन आणि यासारख्या कल्पित संकल्पनांवर त्या आधारित होत्या. आणि तशाच विज्ञान कथेत अनेकदा वैज्ञानिक आणि इतर नवकल्पनांचे म्हणजे अदर इनोव्हेशन्स होते. संभाव्य परिणाम शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. तसं डिटेक्टिव्ह स्टोरी म्हणजे हा जो उपप्रकार आहे, तसंच गुन्हेगारी कथा, रहस्य कथा हे जे उपप्रकार आहेत त्यामध्ये अनुभवी व्यवसाय गुप्तहेर एखाद्या गुन्ह्याचा किंवा खुन्याचा तपास करतात डिटेक्टिव्ह फिक्शनमध्ये. आणि डिटेक्टिव्ह फिक्शनमध्ये क्राईम, इन्व्हेस्टिगेट द क्राईम, ऑफ्टन मर्डर अशा प्रकारच्या कथा, अशा प्रकारच्या कादंबऱ्या सादर केल्या गेल्या. आणि हे जे आपण सगळे टाईप्स पाहिले कादंबरीचे, इट इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट इन द हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल. नॉव्हेल ओरिजिनेटेड इन द
18th century. Thanks.